पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। धनंजय मुंडे यांनी जरांगेंच्या आरोपांसंदर्भात प्रतिक्रिया दिली। मी कोणतीही सुपारी दिली नाही, मला टार्गेट केलं जाते असा आरोप आता धनंजय मुंडे यांनी केला। धनंजय मुंडे यांनी मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी दिल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला होता। त्यावर आता धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलंय। किती सोपं आहे आणि सरळ सरळ माझा घातपात करायचा ठरवलं। त्यावेळेस ते असणारे 3 आरोप त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं चौकशी की धनंजय मुंडेनं मनोज जरांगे पाटील यांच्या घातपातासाठी 2.5 कोटी रुपयाची सुपारी आम्हाला दिली होती। मग एसपींना गृह मंत्रालयाला अर्ज करून परवानगी मागायला हरकत काय, मंत्री आहे, माजी मंत्री आहे ना म्हणून। असा दुसरा सामान्य असता तर या निवडीत नेला असता। पोलिसांनी याचं राजकारण करू नये असं माझं म्हणणं आहे। सत्ता बदलत असते आणि मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना सुद्धा करू नये। अजितदादांनी असली विषारी साप पाळल्यामुळं ते गोरगरिबांच्या आमच्यासारख्या लेकरांना भोगावं लागतं। आणि जर 3 आरोपी म्हणत असतील आम्हाला दिलं नाही तर त्यांची नार्कोटेस्ट करा। ते जर खोटं बोलत असतील ते आम्हाला घातपाताची सुपारी दिली त्यांची नार्कोटेस्ट करा। वजा दूध पाणी का पाणी, त्याच्याबरोबर आमच्या दोघांची पण करा। मारण्याची सुपारी ही बोलायचं नाही। एसआयटी नेमलेली आहे आणि एसआयटी पूर्णपणे पारदर्शक 2.5 कोटी रुपयांची सुपारी तुम्ही दिली मारायला, जीवे मला मारायला तरी विश्वास बसेल का? नाही, पण तो सातत्याने तुमच्यावरती असे आरोप जरांगे पाटील करतात। हे हेतू परस्पर आरोप आहेत का काही? आता हे आपल्याला कळायला पाहिजे की हेतू पुरस्कार आहेत का काय आहेत, फक्त एकट्यावरच आहेत। परंतु तुम्हाला टार्गेट केलं जात आहे का सत्तेच्या राजकारणात? हे आता आपल्या माध्यमांना लक्षात आलं की टार्गेट अशा पद्धतीने केलं जातं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।